प्रियंका किचन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, तर कुळथाची जिलेबी। आता ही कुळथाची जिलेबी खूप शरीरासाठी पौष्टिक असते, हे तुम्हाला पण माहीतच आहे। आणि आता थोडा थोडा पाऊस पण यायला लागलेला आहे, तर म्हणून मी आज पावसाळ्याची एक स्पेशल रेसिपी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे। तर कुळथाची जिलेबी, कुळथाची गरमागरम जिलेबी आणि सोबत पोळी। तुम्ही बाजरीची भाकर असेल तर बाजरीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबतसुद्धा तुम्ही गरमागरम जिलेबी खाऊ शकता। तर जास्त वेळ नाही लागत, खूप झटपट तयार होते। तर आपण आता ही गरमागरम कुळथाची जिलेबी कशी बनवायची आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट पण करायला विसरू नका। तर आता ही गरमागरम कुळथाची जिलेबी कशी बनवायची तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता इकडे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला तिखट घ्यायचं असेल थोडा तिखट जास्त घ्या। लसूण सोलून घेतलेला आहे, लसूण जास्त घेतला आहे मी, थोडासा चव छान येते। 2 चमचे मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, 2-3 चमचा शेंगदाणे घेतलेले आहे। आता आपल्याला याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। थोडं जाडं किंवा थोडंसं चिकन पण वाटलं तरी चालतं, काही हरकत नाही। आता इकडे मी थोडंसं वाटून घेतलेलं आहे, त्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहेत आणि आता हे मिक्सरला फिरून घेणार आहे। आता इकडे मी हे फिरून झालेलं आहे। आता आपण इकडे गॅस पेटवला आहे, पातेलं ठेवलं आहे आणि पातेल्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत। आता हे पाणी गरम होईपर्यंत इकडे आपण पीठ मळायला घ्यायचं आहे। इकडे मी वाटी घेतलेली आहे आणि कोथिंबीर मी कट करून घेतलेली आहे। इकडे डब्यातून मी पीठ घेणार आहे। इकडे मी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे आणि आता पीठ चाळून घेणार आहे। आपल्याला हे कुळथाचं पीठ मस्तपैकी चाळून घ्यायचं आहे। तर मी इकडे आमच्या 5 माणसांसाठी मी बनवत आहे, तर हे माझ्या अंदाजानुसार पीठ घेत आहे। तुम्ही पण तुमच्या अंदाजानुसार जेवढं पाहिजे ते घेऊ शकता। इकडे मी कोथिंबीर कट केलेली होती ती कोथिंबीर टाकलेली आहे। त्यानंतर इकडे मी जे वाटण केलेलं होतं मिक्सरला ते वाटण पण टाकून घेणार आहे। आता हे पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये पाणी आपण हे आपले थोडं थोडं टाकायचं आहे, खूप पातळ नाही करायचं आहे। आपल्याला पीठ निब्बर मळायचं आहे। आता इकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे आणि पिठामध्ये टाकून घेणार आहे। आता पिठामध्ये मी थोडं पाणी टाकलं आहे। आता आपल्याला घट्ट डोह मळून घ्यायचं आहे। आता मी हे चांगलं मिक्स करून आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। आता मी हलक्या हलक्या हाताने पीठ मळून घेणार आहे, थोडंसं पाणी पण टाकणार आहे आणि पीठ मळून घेणार आहे। लागता पाणी टाकायचं, एकदम पण नाही टाकायचं आहे। आता आपल्या इकडे माझं पीठ मळून झालेलं आहे, तर तुम्ही बघू शकता मी असं घट्टसर असं आपलं पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपल्या इकडे पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे। आता इकडे मी पोळपाट लाटणं घेतलं आहे, पोळपाट लाटण्याला तेल लावून घेणार आहे आणि मी थोडासा पिठाचा गोळा तोडून घेणार आहे आणि मी मस्तपैकी हाताने चांगलं ते मळून घेणार आहे पोळपाट्यावर। आणि आपल्या हाताच्या साहाय्याने हळूहळू आपल्याला त्याला छोटे छोटे आपले शेंगुळे बनवून घ्यायचे आहे। आपल्याला 3 बोटांनी हळूहळू आपल्याला असे लांब सडक आपल्याला हे शेंगुळे बनवून घ्यायचे आहे। आता इकडे मी हळूहळू आपल्या हाताच्या साहाय्याने आता इकडे बघा मी हे अशा पद्धतीने मी बनवून घेतलेले आहे। तर खायला खूप चविष्ट लागतं, तर तुम्ही नक्की करून बघा। आता इकडे मी हे बनवून घेतलेलं आहे। आता मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे। इकडे मी प्लेट घेतली आहे आणि प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर असाच अजून एक मी तुम्हाला बनवून दाखवते। तिकडे मी अजून एक घेतलेला आहे। आता त्याला हाताच्या साहाय्याने चांगलं मळून घेणार आहे आणि मस्तपैकी छोट्या तिन्ही बोटांनी मस्तपैकी त्याला बारीकसं आपल्याला शेंगुळे बनवून घ्यायचं आहे। आता आपल्या इकडं दुसरा पण मी बनवून घेतलेला आहे। असेच मी खूप सारे बनवून घेणार आहे। आता याला पण प्लेटमध्ये काढून घेणार आहे। असेच मी खूप सारे बनवून घेणार आहे। इकडे मी सर्व बनवून झालेले आहे
आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, तर आपण आता पाण्यामध्ये गरम पाणी झाल्यानंतरच आपल्याला हे टाकायचे आहे. आधी थंड असते तेव्हा नाही टाकायचे, थोडंसं पाणी गरम होऊ द्यायचं आहे, चांगली उकळी येऊ द्यायची आहे, मगच तुम्ही टाकायचे आहे. आता इकडे मी सर्व टाकून घेतलेले आहे आणि याला व्यवस्थित आता शिजू देणार आहे. याला व्यवस्थित चांगलं शिजू द्यायचं आहे. इकडे उकळीला यायला लागले आहे, तर चमच्याने थोडं ते फेस आपला मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर पूर्ण खाली पातेल्याच्या खाली येऊ शकतो, नाहीतर वरून तुम्ही तेल टाका, तेलाने पण वरती तो फेस येणार नाही. आता इकडे माझे शेंगुळे जवळजवळ तयार झालेले आहेत, तर तुम्ही बघू शकता आपले शेंगुळे व्यवस्थित शिजलेले आहे. आता गरमागरम आपले शेंगुळे हे बनून तयार आहे. ते हे बघा, मी चमच्याने थोडेसे दाखवते तुम्हाला. हे बघा, आपले गरमागरम आता आपल्या कुळथाचे शेंगुळे मस्तपैकी तयार आहे. बाहेर पाऊस पडतो आहे आणि हे खाण्यासाठी गरमागरम शेंगुळे. तर बघा, आता याला प्लेटमध्ये सेव्ह करणार आहोत. आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता हे जवळजवळ झालेलेच आहे. इकडे मी प्लेट घेतलेली आहे. आता प्लेटमध्ये मी हे काढून घेणार आहे आणि आपण आता गरमागरम रोटीसोबत खाणार आहोत. तुमच्याकडं पोळी असेल पोळीबरोबर खा, नाही तर मग बाजरीच्या भाकरीबरोबर खा. खूप खायला छान लागतो. रसात बाजरीच्या भाकरीवर तुम्ही नक्की खाऊन बघा, खूप छान लागतो. तर आपले हे गरमागरम शेंगुळे आता तयार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.